हॅलो गाईज, वेलकम टू माय शिरीषा खेमेवार एज्युकेशन चॅनेल. आज आपण मराठी व्याकरणावरचे 25 महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. आजचा हा पहिला प्रश्न. खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा. पितांबर. पितांबर म्हणजे काय? पितांबर म्हणजे पिवळे असे वस्त्र. पितांबर म्हणजे काय? पिवळे असे वस्त्र. तर ते कोणत्या समासात येतो? कर्मधारय समास. ठीक आहे. कर्मधारय समास म्हणजे काय? या समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेषण नाम असते, त्यालाच कर्मधारय समास असे म्हणतात. म्हणजे ॲन्सर आहे पर्याय क्रमांक 1, कर्मधारय समास. ठीक आहे. प्रश्न दुसरा. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. कमळ म्हणजे काय? पंकज, नीरज, सरोज. आणि तरु म्हणजे काय? झाड. ठीक आहे, किंवा वृक्ष. म्हणजे योग्य आन्सर काय? पर्याय क्रमांक 4, तरु. तिने गाणे म्हटले या वाक्यात कोणता कर्मणी प्रयोग आहे? तिने गाणे म्हटले हे प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे. कारण कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग असे म्हणतात. ठीक आहे. तिने गाणे म्हटले म्हणजे ॲन्सर आहे पर्याय क्रमांक 1, प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग. प्रश्न 5वा. पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा. ज्याला खूप माहिती आहे असा कोण? बहुश्रुत. ठीक आहे. आणि बहुरूपी म्हणजे काय आहे? बहुरूपी म्हणजे काय? निरनिराळ्या प्रकारच्या माणसांची सोंग घेणारा. ठीक आहे. आणि बुद्धिजीवी म्हणजे काय आहे? बुद्धीचा उपयोग करून जगणारे. ठीक आहे. व्यवहारज्ञानी म्हणजे काय आहे? व्यवहाराबाबतीत संपूर्ण ज्ञान असलेला. म्हणजे ज्याला खूप माहिती आहे असा कोण? बहुश्रुत. ठीक आहे. ॲन्सर आहे पर्याय क्रमांक 4, बहुश्रुत. प्रश्न 6वा. खालील वाक्यातील रिकाम्या जागी येणाऱ्या शब्दसमूहादर्शक शब्दांचा पर्याय क्रमांक निवडा. त्यांनी फुलांचा रिकामी जागा देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. फुलांचा काय असतो? फुलांचा काय असतो? गुच्छा. ठीक आहे. फुलांचा काय असतो? गुच्छा. आणि झुपका म्हणजे काय आहे? झुपका म्हणजे काय आहे? केसांचा झुपका. घोस कशाचा असतो? द्राक्षांचा. आणि थवा कशाचं? पक्ष्यांचा. ठीक आहे. पक्ष्यांचा. ॲन्सर आहे पर्याय क्रमांक 4, गुच्छा. प्रश्न 7वा. भरती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ठीक आहे. भरतीचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? ओहोटी. ठीक आहे. काय आहे? ओहोटी. ओहोटी. आणि सावकाश पण नाही आहे, प्रचंड नाही, खूप नाही, तीव्र नाही. ठीक आहे. पर्याय क्रमांक इथे तीव्रच्या ठिकाणी ओहोटी पाहिजे. सॉरी. भरती विरुद्धार्थी शब्द काय आहे? भरतीचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? ओहोटी. प्रश्न 8वा. मोर थुई थुई नाचतो या वाक्यातील काळ ओळखा. मोर थुई थुई नाचतो हे कशात येते? साधा वर्तमान काळ. ठीक आहे. का साधा वर्तमान काळ? जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ असतो. ठीक आहे. उदाहरणार्थ द्यायचे झाले तर मी आंबा खाते, किंवा राम क्रिकेट खेळतो, किंवा प्रिया चहा पिते, किंवा प्रिया दूध पिते. हे काय आहे? सर्व साधा वर्तमान
काळातील उदाहरणे आहेत. म्हणजे ॲन्सर आहे पर्याय क्रमांक 4 साधा वर्तमान काळ. नेक्स्ट क्वेश्चन. जो शब्द कोणत्याही वस्तूचे नाव नसतो पण नामाबद्दल येतो त्याला काय म्हणतात? तर सर्वनाम म्हणतात. ठीक आहे. आता पहा, या सर्वनामामध्ये काय येतात? उदाहरणार्थ तू, तो, जो. इथं पहा, तू, तो, जो किंवा हा, कोण, काय, हे सगळे काय कशामध्ये येतात? सर्वनाममध्ये येतात. ठीक आहे. आणि सामान्य नाम म्हणजे काय आहे? एकाच जातीच्या वस्तूला सामान्य करून दिलेले जे नाव असते त्या सामान्य नाम म्हणतात. उदाहरण झाड, नदी, गाय, गाव असे इत्यादी. ठीक आहे. आणि नाम काय आहे? प्रत्येक वस्तूंचं किंवा व्यक्ती असे ज्या कोणाचं नाव असते ते त्याला आपण नाम म्हणतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सर्वनाम. नेक्स्ट क्वेश्चन. खालील शब्दाचा समास ओळखा. स्त्री, पुरुष. स्त्री पुरुषला आपण कसे लिहू शकतो? स्त्री हे कशात येते? स्त्री पुरुष इतरेतर द्वंद्वमध्ये येते. ठीक आहे. म्हणजेच काय? इतरेतर द्वंद्व समास म्हणजे काय आहे? ज्या समासाचा विग्रह करताना आणि, व किंवा ही समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. ठीक आहे. आता पहा, स्त्री पुरुष आपण याला कसे लिहू शकतो? स्त्री आणि पुरुष. ठीक आहे. स्त्री आणि पुरुष असे लिहू शकतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इतरेतर द्वंद्व समास. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी दर्शक सर्वनामाचे वाक्य कोणते आहे? दर्शक सर्वनाम. सर्वात आधी दर्शक सर्वनाम म्हणजे काय आहे? जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला काय म्हणतात? तर दर्शक सर्वनाम असे म्हणतात. ठीक आहे. उदाहरणार्थ हा, ही, हे, हा, ही, हे किंवा ते, ती, त्या हे असे समजा असले तर त्याला आपण दर्शक सर्वनाम असे म्हणतो. ठीक आहे. मग उदाहरणार्थ कोणते आहेत? जे काम तुम्ही करता ते आम्ही पण करू शकतो, हे नाही. जे पेरल ते उगवेल, हे पण नाही. ही माझी मैत्रीण आहे, हे काय आहे? दर्शक सर्वनाम आहे. का आहे? तर दूरची किंवा जवळची वस्तू दाखविण्यासाठी आपण जे सर्वनाम वापरतो त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे काय आहे? ही माझी मैत्रीण आहे, हे दर्शक सर्वनाम आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ही माझी मैत्रीण आहे हे काय आहे? दर्शक सर्वनामाचे वाक्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रयोगाचे मुख्य किती प्रकार आहेत? 3. ठीक आहे. कोणते कोणते? कर्तरी प्रयोग, कर्मणी आणि शेवटचं कोणते? भावे प्रयोग. ठीक आहे. हे आहे प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन. नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला. कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? संयुक्त वाक्य. का संयुक्त वाक्य आहे? इथे आहे म्हणून. जे प्रधान सूचक किंवा अव्यय वापरलेली असतात
त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो. ठीक आहे. कारण नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला. जेव्हा आपण म्हणूननी दुसरं वाक्य जोडतो त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. ठीक आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संयुक्त वाक्य. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या अलंकारात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते? स्वभावोक्ती, अन्वय, व्यतिरेक आणि यापैकी नाही. उत्तर काय आहे? व्यतिरेक. व्यतिरेक म्हणजे काय? व्यतिरेक हा मराठी भाषेच्या अलंकाराचा एक उपप्रकार आहे. ठीक आहे. आणि जेव्हा कोणत्याही काव्यात व वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. ठीक आहे. उदाहरणार्थ काय आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हणजे काय आहे? आपण उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवित आहो यासाठी व्यतिरेक हा अलंकार वापरण्यात येते. ठीक आहे. आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 व्यतिरेक. नेक्स्ट क्वेश्चन. लिहिला, बसला, होता या क्रियापदाची ही रूपे कोणत्या काळातील आहे? भूतकाळ. ठीक आहे. का भूतकाळ? जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा कळते तेव्हा तो भूतकाळ असतो. ठीक आहे. इथे काय आहे? लिहिला, बसला, होता हे भूतकाळामधले क्रियापद आहेत. त्यामुळे उत्तर आहे भूतकाळ. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भूतकाळ. नेक्स्ट क्वेश्चन. दोन्ही शब्द प्रधान असतात त्यास समासात काय म्हणतात? काय म्हणतात? द्वंद्व म्हणतात. ठीक आहे. द्वंद्व म्हणजे दोन्ही शब्द प्रधान असतात त्यास समासात द्वंद्व समास असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. गोविंद लाडू खातो. गोविंद लाडू खातो हे कोणत्या प्रकारचे प्रयोग आहे? हे आहे कर्तरी प्रयोग. कारण कर्तरी प्रयोग हे नेहमी प्रथमा विभक्तीत असते. ठीक आहे. म्हणजे कर्त्याला नेहमी प्रत्यय नसतो म्हणून हे कर्तरी प्रयोग आहे. ठीक आहे. आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 कर्तरी प्रयोग. खालीलपैकी अशुद्ध समानार्थी शब्द ओळखा. आश्चर्य म्हणजे काय? विस्मय. काळोख काय? तिमिर. जमीन म्हणजे भुई. आणि डोळा म्हणजे काय आहे? नयन, लोचन किंवा अक्ष, नेत्र, चक्षु. ठीक आहे. आणि शीश म्हणजे डोळा नाही. आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 डोळा म्हणजे शीश नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. माणसं बिनसं फिरतात अशा शब्दांना काय म्हणतात? अंशाभ्यस्त. ठीक आहे. अशा शब्दांना काय म्हणतात? अंशाभ्यस्त. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन. दोन छोटी वाक्ये उभयान्वी अव्ययांनी जोडलेली असतात. रिकामी जागा वापरतात. काय वापरतात? अर्धविराम. ठीक आहे. अर्धविराम वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन. विडंबन या संस्कृत शब्दाचा अर्थ काय आहे? काय आहे? विनोद आहे. विडंबन म्हणजे संस्कृतमध्ये विनोद असे म्हणतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन. मराठी भाषेच्या वर्णमालेत एकूण वर्ण किती आहेत? एकूण वर्ण किती आहेत? 52. ठीक आहे. एकूण वर्ण किती? 52. आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 52. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी विशेष संयुक्त व्यंजने कोणते? विशेष संयुक्त व्यंजने म्हणजे क्ष आणि ज्ञ. ठीक आहे. क्ष आणि ज्ञ हे अजून दुसरे वर्ण मिसळल्याशिवाय क्ष आणि ज्ञ हे यूज करता येत नाही. त्यासाठी आपण याला संयुक्त व्यंजने म्हणत असतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्ष आणि ज्ञ. नेक्स्ट क्वेश्चन.
खालीलपैकी महाप्राण असे कोणते वर्ण आहे? महाप्राण काय आहे? ह. ठीक आहे. क्ष आणि ज्ञ काय आहे? हे संयुक्त वर्ण आहे. ह काय आहे? महाप्राण आहे. आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 ह. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकही करा. धन्यवाद.